खाटू श्यामला जात आहात तर हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार बंधू भगिनींनो, या व्हिडिओमध्ये खाटू श्यामजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिलेली आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर अशा 12 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल खाटू श्यामजी मंदिराच्या दर्शनाच्या वेळा, भगवान खाटू श्याम कोण आहेत, खाटू श्यामजी मंदिराचा इतिहास, मंदिराची भव्य आणि अद्भुत वास्तुकला, भगवान श्रीकृष्णाने बर्बरीकचा वध का केला, हा बर्बरीक नेमका कोण होता, खाटू श्यामजी मंदिराचे अचूक ठिकाण, मंदिर परिसरात एक्सप्लोर करण्यासारख्या गोष्टी, राजस्थानमधील खाटू श्याम मंदिरात कसे जायचे, मंदिरात कोणते प्रमुख सण साजरे केले जातात, खाटू श्याम मंदिराजवळ भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाणे आणि शेवटी खाटू श्यामजी दर्शन घेतल्यावर यात्रेचा खरा निष्कर्ष काय असतो, ही सर्व माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमची एक कमेंट मला असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून खाटू श्यामला जाणे प्रत्येकासाठी अधिक सोपे होईल. चला तर मग या पवित्र यात्रेला सुरुवात करूया. श्री खाटू श्याम मंदिर लोकांच्या हृदयात विशेष महत्त्व ठेवलं आहे. हे राजस्थानमधील सिकर येथे असलेले सर्वात लोकप्रिय मंदिर आहे. भक्त हे मंदिर खाटू श्यामजींना समर्पित करतात. हिंदू पौराणिक कथामध्ये हे स्थान विशेषतः शुभ आहे आणि मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो आणि अनेकदा उपासकांनी दैवी आशीर्वाद, कृपा किंवा सांत्वन मिळवण्यासाठी देखील केले जाते. मंदिर हे असे ठिकाण आहे जेथे तुम्हाला प्रचंड ऊर्जा जाणू शकते आणि भारताच्या विविध भागातून भेट देणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी आणि आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वात पवित्र ठिकाणापैकी एक आहे. या पवित्र ठिकाणी लोक उत्साही कामगिरीचा आभा अनुभवतात, नवरात्रीच्या भजनासह हृदयाच्या तारांना स्पर्श करतात आणि युगानयुगे वाचन ऐकतात. मंदिराच्या शांततापूर्ण मंदिराने त्याच्या आंतरिक धार्मिक सारासह अनेक लोकांच्या सूचना प्राप्त केल्या आहेत. अशा प्रकारे खाटू श्यामजी मंदिराला भेट देण्यास इच्छुक असलेल्या सर्वांसाठी भेट देण्यापूर्वी तपशील तपासा. मंदिराच्या वेळा आणि तिथे कसे जायचे, खाटू श्यामजी मंदिर, त्यांचा इतिहास, वेळ, स्थान आणि तिथे कसे पोहोचायचे याबद्दल संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. नंबर 1, आपण बघत आहोत खाटू श्यामजी मंदिराच्या वेळा. तुम्ही हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात खाटू श्याम मंदिराला कधी भेट देण्याचा विचार करत आहात? तुम्ही उन्हाळ्यात भेट देत असाल तर वेळ वेगळी आणि हिवाळ्यात वेळ वेगळी खाटू श्याम मंदिराच्या वेळा तपासा. मंगला आरतीसाठी मंदिर पहाटे 4:30 वाजता उघडते, जे अतिशय शांत आणि धार्मिक सूर्योदय आहे. पहाटे 5 ते दुपारी 12 पर्यंत लोक देवाचे दर्शन घेऊ शकतात. मंदिर थोड्या काळासाठी बंद होते आणि संध्याकाळी 3:04 ते 10 वाजेपर्यंत पुन्हा उघडते. म्हणून रात्री 10 वाजेपर्यंत आशीर्वाद देण्यासाठी दरवाजे उघडले जातात. फेब्रुवारी-मार्चमध्ये आयोजित करण्यात आलेला फाल्गुन मेळा हा सर्वोत्तम उत्सव प्रदान करतो. हे होळीशी देखील जोडले जाते, जेव्हा लोक आकर्षक मिरवणूक काढतात आणि पारंपरिक कृत्य करतात. ऑक्टोबर ते मार्चपर्यंत हवामान थंड असताना योग्य वेळ आहे. खाटू श्याम मंदिराच्या शुभ ठिकाणी आणि आनंदी वातावरणात बसण्यासाठी वेळ नक्कीच काढा. आता बघूया उन्हाळ्याच्या वेळा. सकाळचे दर्शन पहाटे 4:30 ते 12:30 संध्याकाळचे दर्शन दुपारी 4 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत. हिवाळ्याच्या वेळा बघूया आता. सकाळचे दर्शन पहाटे 5:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचे दर्शन दुपारी 4 वाजता ते रात्री 9 वाजेपर्यंत. आता बघूया आरतीची वेळ. मंगला आरती 4:30 ते रात्री संध्याकाळी 5:30 ही उन्हाळ्यातली मंगला आरतीची वेळ आहे. आता शृंगार आरती सकाळी 7 वाजता, भोग आरती दुपारी 12 वाजता. संध्या आरतीची वेळ उन्हाळ्यातील 7 वाजेची आहे आणि हिवाळ्यातील 6:30 संध्या आरती होत असते. आता शयन आरती रात्री 10 वाजता ही उन्हाळ्याची वेळ आहे आणि
हिवाळ्यातील वेळ रात्री 9 वाजेची आहे. आता बघूया 2 नंबरची गोष्ट. भगवान खाटू श्याम कोण आहेत? सर्व हिंदू खाटू श्यामजींना देव आणि बार्बरिकचे दुसरे रूप मानतात, जो भीम आणि हिडिंबा देवीचा नातू होता. भारताच्या पश्चिम भागात लोक मुख्यतः देवाची पूजा करतात. हिंदू पौराणिक कथा सांगते की घटोत्कच हे खाटू श्यामजीचे वडील मानले जातात. असे मानले जाते की जे लोक शुद्ध अंतकरणाने आणि समर्पणाने त्यांचे नामस्मरण करतात त्यांना चांगले धन, भविष्य, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते. प्रामाणिक भक्तिभावाने पूजा केली तर जीवनातील संकटे दूर होतात. देवाला कलियुगातील देवता मानले जाते. असे मानले जाते की महाभारतात युद्धाच्या वेळी हिंदू धर्मगुरूंना भगवान श्रीकृष्णाकडून वरदान प्राप्त झाले होते. ते त्यांच्या श्याम नावाने प्रसन्न होतील. राजस्थानमध्ये त्यांनी खाटू श्यामजीच्या रूपात अवतार घेतला आणि गुजरातमध्ये ते आजोबांचा म्हणजेच पांडवांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी युद्धापूर्वी आपले मस्तक बलिदान देणारे बली यादव म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा त्याग प्रसन्न करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्याला वरदान दिले. इतर नावापैकी त्याला कधीकधी बार्बरिक म्हटले जाते. राजस्थानमध्ये मुख्यतः पश्चिम भागात हिंदू देवाची पूजा केली जाते. 3ची गोष्ट. आता बघूया खाटू श्यामजी मंदिराचा इतिहास. खाटू श्यामजी मंदिराच्या इतिहासाची स्वतःची समृद्धी आणि मनोरंजक कथा आहे, जी शतकानुशतके जुनी आहे. हे मंदिर शतकानुशतके पूर्वी बांधले गेले आणि लोक पौराणिक कथांशी जोडले गेले अशा सेटिंगमध्ये स्थापित केले गेले आहे. पौराणिक कथेनुसार खाटू श्यामजी हे भगवान श्रीकृष्णाचे सर्वात प्रिय मित्र असलेल्या बार्बरिकाचे अवतार आहेत. हे मंदिर धार्मिक भेटीसाठी प्रसिद्ध झाले. हे अधिकृत कनेक्शनमुळे आहे. मुळात मंदिराची निर्मिती 975 वर्षापूर्वी श्रीमती यांनी केली होती. रायगडचे प्रेरणास्त्रोत नमादा कंवर त्यांचे पती श्री रूपसिंग चौहान यांच्यासोबत मारवाडाचा राजा जोधपूर पुन्हा 1720 मध्ये दिवाण अभयसिंगच्या मदतीने मंदिराचे जतन आणि पुनर्बांधणी करण्यासाठी आला. मंदिर केवळ आनंद देण्याच्या उद्देशाची पूर्तता करत नाही, तर एक योग्य आणि निष्ठावान अनुयायी असे म्हणजे काय ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न देखील करते. अनेक लोक देवाच्या आशीर्वादाने उपस्थित राहून पूजा करण्याच्या आणि त्या ठिकाणाचे पवित्रतेचा अनुभव घेण्याच्या उद्देशाने या ठिकाणी भेट देतात. खाटू श्याम बाबा मंदिर हे श्रद्धेचे प्रतीक आणि भक्तांना दैवी आधार शोधू शकणारे गंतव्यस्थान आहे. आता बघूया नंबर 4ची गोष्ट. खाटू श्याम मंदिराची वास्तुकला. खाटू श्यामजी मंदिराची पायाभूत सुविधा समृद्ध आहे आणि ती चुना, मोटर, फरशा, संगमरवरी आणि दुर्मिळ दगडांनी बनवलेली आहे. गर्भगृहात भगवंताची प्रतिष्ठापना केली आहे, ज्याच्या भिंती सोनेरी पत्र्यांना सुशोभित केल्या आहेत. पूजेचा हॉल जगमोहन म्हणून ओळखला जातो, जो केंद्राच्या अगदी बाहेर आहे. प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे संगमरवरी बांधलेले आहेत आणि हॉलमध्ये पौराणिक प्राण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भिंतीवर तपशीलवार चित्रे आहेत. तसेच मंदिर परिसराजवळ एक छोटीशी पण सुंदर बाग आहे, जी श्याम बगीचा म्हणून ओळखली जाते. या बागेतून प्रसन्न आणि प्रभूसाठी फुलांचा वापर केला जातो. श्यामकुंड हे आहे जिथे देवाच्या मस्तकाची स्थापना केली गेली आणि मंदिराच्या अगदी जवळ आहे. लोक या तलावात डुबकी मारणे शुभ मानले जाते. खाटू श्याम मंदिराजवळ गोपीनाथ आणि गौरीशंकर येथे आणखी 2 मंदिरे आहेत. आता बघूया नंबर 5ची गोष्ट. भगवान श्रीकृष्णाने बर्बरिकचा वध का केला? बर्बरिक हा त्याच्या मागील जन्मात यक्ष होता. एके दिवशी तो चुकून देवांशी लढला. हा संतप्त भगवान ब्रह्मदेव, ज्याने त्याला बर्बरिकला शाप देण्यास प्रवृत्त केले की तो महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी भगवान श्रीकृष्णाकडून मरेल. त्यानंतर तो भगवान विष्णूला विनंती करतो की त्याने त्याला विनंती करावी, जेथे त्याची बुद्धिमत्ता त्यांच्या आगमनापासून त्याच्या सर्व कृती साध्य करेल. त्याला एक पुस्तक मिळाले, जे भक्तांनी त्याचा आदर केला आणि त्याला देवतांचे प्रिय बनण्यास मदत केली. बर्बरिकला युद्ध पाहण्याची इच्छा होती. देवी चंडिका ताबडतोब त्याच्या डोक्यावर अमृत शिंपडते, ज्यामुळे ते चिरंतन आणि अविनाशी बनते. त्यानंतर त्याचे डोके डोंगराच्या माथ्यावर गेले तर उर्वरित शरीर जळाले.
आता बघूया बार्बरिक कोण होता, त्याचे महाभारतातील योगदान काय होते याची थोडक्यात कथा येथे मी तुम्हाला सांगते. बार्बरिक हा भीमाचा नातू म्हणजेच घटोत्कच आणि राजकन्या मौर्वी यांचा मुलगा होता. तो शंकराचा निस्सीम भक्त होता. शंकराकडून त्याला 3 बाण मिळाले होते, जे नेहमीच त्यांच्याकडे राहणार होते. बार्बरिकाने अल्पावधीतच आपल्या गुरुकडून युद्धविद्या शिकून घेतली आणि त्यात तो निशांत झाला. गुरुजींना फार आनंद झाला. ते त्याला कौतुकाने म्हणाले, या विद्येचा चांगला वापर कर. पण त्याच्याजवळ 3 शंकराने दिलेले बाण असल्यामुळे तो पराजित होणं शक्य नव्हतं. म्हणून गुरुजींनी त्याला विचारलं, तू युद्धात कुणाची बाजू घेणार? त्या भरात त्याने गुरुजींना वचन दिले, मी नेहमी हरणाऱ्याचीच बाजू घेईन. जो योद्धा कमी पडेल त्याच्या बाजूने मी लढेन. गुरूंनाही ते पटलं. त्यांनी अनुमती दिली. नंतर महाभारत युद्ध सुरू व्हायच्या वेळेस घटोत्कच व बार्बरिक पांडवाच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्या येण्याने सर्वांना अत्यानंद झाला. पण कृष्णाला मात्र अजिबात आनंद झाला नाही. त्याने बार्बरिकला विचारले, तू पांडवाकडून का लढत आहेस? तो म्हणाला, मी एक पांडवाचा मुलगा आहे आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याकडे कौरवापेक्षा औक्षहिणी सैन्य कमी आहे. कृष्ण म्हणाला, जर कौरवांचे खूप सैन्य मारले गेले तर तो म्हणाला, मला कौरवाकडून लढावे लागेल आणि मी पांडव लपवून ठेवले तर माझे बाण त्यांना कुठूनही शोधून काढतील. अशा प्रकारे तर सगळे मेले असते आणि तो एकटाच जिवंत राहिला असता. आता मात्र सगळेच चिंतातूर झाले. कृष्ण म्हणाला, तू हे वचन देऊन फार मोठा मूर्खपणा केला आहेस. बार्बरिक म्हणाला, मी आता वचन देऊन चुकलो आहे. आता मी काय करू तूच सांग. कृष्ण त्याला म्हणाला, तुझे मस्तक मला दे. बार्बरिकाने आनंदाने मस्तक दिले. मात्र त्याच्याच अंतिम इच्छेप्रमाणे त्याला उंच टेकडीवर ठेवून महाभारत युद्ध बघता आले. युद्ध संपल्यावर तो गर्वाने म्हणू लागला, युद्धात मीच सर्वाधिक शौर्य दाखवले. शेवटी सगळे बार्बरिकाकडे गेले, कारण त्यानेच संपूर्ण युद्ध निरक्षणपणे पाहिले होते. तो म्हणाला, हे युद्ध फक्त श्रीकृष्णाने जिंकले आहे. भीष्म, कर्ण, शल्य इत्यादी सगळ्यांच्या मरणादिवशी मी सुदर्शन चक्र त्यांच्या भोवती फिरताना पाहिले. इतर सर्व निमित्तच होते. शेवटी श्रीकृष्णाने त्याला जिवंत केले आणि वर दिला की तू कायम लोकांच्यात पूजनीय राहशील, लोकांचे सर्व दुःख निवारशील, लोकांना सहारा देशील आणि लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करशील. म्हणूनच खाटू श्यामजीच्या दर्शनाने लोकांना खूप अनुभव येत आहेत. सर्व लोकांच्या तिथे गेल्याने इच्छा पूर्ण होत आहेत. याच बार्बरिकला लोक राजस्थानात हरे का सहारा खाटूश्याम असे म्हणतात. अर्थात याबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात, पण परिणाम एकच आहे की श्रीकृष्णाने त्याला कलियुगाचा देव म्हणून वरदान दिले आहे. आता बघूया नंबर 6ची गोष्ट, खाटूश्याम मंदिराचे ठिकाण. खाटूश्याम हा भीम आणि त्याची पत्नी हिंडिबा यांचा नातू बार्बरिकचा अवतार आहे. हे मंदिर सामान्यतः राजस्थान आणि हरियाणामध्ये लोकप्रिय आहे. गावाला खातू म्हणतात आणि मंदिर तिथे आहे. खातू हे गाव राजस्थानच्या सिक्कर जिल्ह्यात आहे. हिंदूसाठी या मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भगवान कृष्ण बार्बरिक यांना वरदान देतात, ज्यांना सध्या श्यामजी म्हणून सन्मानित केले जाते. भगवान श्रीकृष्णाच्या वरदानामुळे कलियुगात त्यांची पूजा करणे शक्य होते. कार्तिक सुद एकादशीला लोक खातू श्यामजीची जयंती साजरी करतात. हे मंदिर राजस्थानमधील सिकरापासून 65 किमी अंतरावर खातू या छोट्या गावात आहे. हिंदू या मंदिराची पूजा करतात. दरवर्षी 85 लाखाहून अधिक लोक मंदिराला भेट देतात, जे मंदिराच्या सौंदर्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि स्वतः देवतेचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. राजा रूपसिंग चौहान आणि त्यांची पत्नी निर्मला कंवर यांनी 1027 मध्ये परिसर तयार केला. मंदिर विविध पौराणिक कथा आणि पौराणिक कथांशी संबंधित आहे आणि भक्तांचा असा विश्वास आहे की याला भेट दिल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतातच. नंबर 7ची गोष्ट, खाटूश्याम मंदिरात एक्सप्लोर करण्याच्या गोष्टी. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिराला भेट दिल्याने एक विलक्षण अनुभव येतो. या धार्मिक ठिकाणी करण्यासारख्या काही गोष्टी तपासा. सकाळी सहभागी
मंगला आरतीत सहभागी व्हा. आरतीला जाण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागते. पठण आणि प्रार्थनामुळे वातावरण धार्मिक, प्रसन्न आणि शांत झाले आहे. पुष्पांजली वाहिली दिलेल्या मंदिरात समर्पणाचे प्रतीक म्हणून देवाला पुष्प अर्पण करून लोक त्यांची भक्ती सिद्ध करू शकतात. यामुळे निर्दोषपणाचा पवित्र असा अर्थ शुद्ध झाला. मंदिराच्या उत्सवादरम्यान परमेश्वराबद्दल सुंदर गाणी, भजने एखाद्याला प्रेरणा देतात आणि देवाच्या जवळ जाण्याची इच्छा जागृत करतात. आदरणीय श्यामकुंडात उडी घेतल्याने काही लोकांना असे वाटते की या पाण्यात उपचारात्मक गुणधर्म आहेत. मंदिर त्याचे प्रशासन आणि दरवाजे आणि भिंतीवरील काही उत्कृष्ट शिल्पांचे परीक्षण करता येतात. उत्साहात सहभागी झाल्याने भंडारा येथे सहभागी होणे किंवा नवरात्र इव्हेंट्सची देखील शिफारस केली जाते. जसे की वातावरणाबद्दल आनंदी दिसत आहे. अनेक भक्तांसाठी हे एक विशिष्ट क्षेत्र आहे जेथे ते प्रार्थना करू शकतात किंवा भारतीय चालीरीतीबद्दल जाणून घेऊ शकतात. बार्बरिक मंदिरामुळे हे मंदिर इतके प्रसिद्ध आहे. बार्बरिक मंदिर हिंदू पौराणिक कथामधील एक महत्त्वपूर्ण व्यक्ती. हे मंदिर इतके प्रसिद्ध आहे. आता बघूया नंबर 8 ची गोष्ट. राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात कसे जायचे. खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, हवाई आणि स्थानिक वाहतुकीने 3 मार्ग आहेत. त्यापैकी खाटूश्याम मंदिर जयपूरपासून 80 किमी अंतरावर आहे. सिंधी कॅम्प बस स्थानकावरून तुम्ही टॅक्सी बुक करू शकता किंवा बस मिळवू शकता. तेथे पोहोचण्यासाठी सुमारे 2 तास लागू शकतात. दिल्लीपासून मंदिराचे अंतर सुमारे 266 किमी आहे. तुम्ही कार किंवा बसने जाऊ शकता. ही सहल सुमारे 5-5.5 तास चालते. दिल्ली ते खाटूश्याम दरम्यान अनेक बसेस धावत आहेत. हे मंदिर सिकरपासून अवघ्या 17 किमी अंतरावर आहे. तुम्ही सहजपणे टॅक्सी किंवा ऑटो बुक करू शकता किंवा बस घेऊ शकता जी तुम्हाला फक्त अर्ध्या तासात सोडेल. ट्रेनने कसे जायचे. ट्रेनने जाणे देखील चांगली कल्पना आहे. मंदिरासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन सिंगस जंक्शन आहे, हे जे मंदिरापासून सुमारे 17 किमी अंतरावर आहे. नवी दिल्ली, जयपूर आणि सिकर येथून गाड्या या स्थानकावर इतर ठिकाणादरम्यान उपलब्ध आहेत. पर्यटक मंदिरापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी बुक करू शकता किंवा स्थानिक बसने जाऊ शकता. आता हवाई मार्गाने कसे जायचे. खाटूश्याम मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सुमारे 100 किमी अंतरावर आहे. त्यांच्याकडे टॅक्सी उपलब्ध आहेत आणि मंदिराकडे जाणाऱ्या बसेस देखील आहेत, ज्यांचा तुम्ही विमानतळाच्या बाहेर प्रवास करताना आणि थेट मंदिराकडे जाताना वापरण्याचा सल्ला देऊ शकता, ज्यांना रस्त्याने 2.5 तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आता येथील स्थानिक वाहतूक अशाप्रमाणे आहे. टॅक्सी आणि बसेस शेजारच्या कोणत्याही शहरात किंवा गावात आल्यानंतर खाटूश्याम मंदिरात जाण्यासाठी तुम्ही राज्य परिवहन बस घेऊ शकता किंवा टॅक्सी भाड्याने घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही सिकर आणि रिंगा येथून सेल्ड ऑटो रिक्षा आणि स्थानिक बस सेवांचा लाभ घेऊ शकता. प्रवाशासाठी असा सल्ला दिला जाईल, वाहतुकीचे वेळापत्रक अगोदरच कळवा, कारण शनिवार व रविवार आणि सण मंदिरात मोठ्या संख्येने उपासक येत असल्याने त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. एखाद्याने किमतीबाबत टॅक्सी चालकांशी करार करावा किंवा जास्त शुल्क भरणे टाळण्यासाठी मीटरने टॅक्सी घ्यावी. खाटू आणि आजूबाजूंच्या परिसरात अनेक पर्यटकांसाठी अनुकूल हॉटेल्स आणि अतिथीगृहे आहेत. आता नंबर 9 ची गोष्ट. खाटूश्याम मंदिरात कोणकोणते सण साजरे केले जातात. दरवर्षी भक्त फाल्गुन मेळा खाटूश्यामजी मंदिरात सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा करतात. हा कार्यक्रम आयोजकांनी फाल्गुन महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 8व्या ते 12व्या दिवसापर्यंत अष्टमी ते द्वादशी असे 5 दिवस ठेवला आहे. या नियमित लोकाशिवाय आणि भक्ताव्यतिरिक्त अनेक संगीतकार यावेळी देवांचा सन्मान करण्यासाठी भजन आणि आरती गाण्यासाठी दर्शन घेतात. लोक त्या वेळेला निश्चयन यात्रा असेही म्हणतात. रिंग्सच्या जवळच्या शहरापासून खाटूश्याम मंदिरापर्यंत अनेक भक्त एकाच वेळी पायी यात्रा सुरू करतात. विजयांचे संकेत देण्यासाठी ते एक ध्वज विकत घेतात आणि 19 किमीच्या प्रवासासाठी घेऊन जातात आणि श्री श्याम नामाच्या पठणाच्या अनुषंगाने कूच करतात.
काही लोक रंग खेळतात आणि मंदिराच्या वाटेवर येणाऱ्या लोकांना अन्नाचे वाटप करतात. लोक या प्रवासाचा आनंद स्वामींचे लग्न म्हणून घेतात. आता बघूया नंबर 10 ची गोष्ट. खाटू श्याम मंदिराजवळ भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे कोणकोणती आहेत? मंदिरासोबतच अनेक ठिकाणी जवळपास आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दोन्ही अनुभव देतात. या ठिकाणी श्यामकुंड, गोपीनाथ मंदिर, सालासर बालाजी मंदिर, जिन माता मंदिर हे ठिकाणे खूप छान पाहण्यासारखी आहेत. तर आता ही संपूर्ण यात्रा केल्याचा निष्कर्ष आपल्याला काय मिळतो? खाटू श्याम मंदिर दृढ भक्ती आणि भगवान कृष्णाच्या दैवी आशीर्वादाचा पुरावा म्हणून येथे मंदिर केवळ आध्यात्मिक स्वर्गच नाही, तर राजस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचाही झलक देते. तुम्हाला आशीर्वाद, शांती किंवा धार्मिक माघार घेता येईल. खाटू श्याम मंदिरातील दर्शन तुमच्या जीवनात येणाऱ्या सर्व चिंता आणि समस्या दूर करू शकते. खाटू श्याम मंदिरात जाणे म्हणजे राजस्थानच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची भरभराट होणे होय. त्याच्या उत्कट अनुयायासह मंदिराचे निर्मळ सेट एक विशिष्ट आणि उत्साहवर्धक अनुभव देतात. खाटू श्याम मंदिर तुम्हाला देवाचे अजीवन आशीर्वाद, लपलेले चमत्कार आणि लहान चमत्कारांचा साध्या आनंदाने भरलेला एक अविस्मरणीय अनुभव देते. तर बंधू भगिनींनो, आज आपण खाटू श्यामजी बाबत सविस्तर माहिती पाहिली. त्यांचा इतिहास, बर्बरीची कथा, मंदिराची वास्तुकला, दर्शनाची वेळ, प्रवासाची सोय, सण उत्सव आणि यात्रेचा खरा अर्थ. खाटू श्यामजी केवळ एक देवस्थान नाही, तर ते श्रद्धा, विश्वास आणि समर्पणाचे प्रतीक आहे. येथे जो भक्त मनापासून नतमस्तक होतो त्याच्या आयुष्यातील अडचणीवर श्यामबाबा नक्कीच मार्ग दाखवतात. जर तुम्ही लवकरच खाटू श्यामजी दर्शनासाठी जाणार असाल तर या व्हिडिओतील माहिती तुमच्या यात्रेसाठी नक्कीच उपयोगी ठरेल. आणि जर अजून गेले नसाल तर श्यामबाबांचा आशीर्वाद तुम्हालाही लवकरच तेथे पोहोचवेल, हीच प्रार्थना. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमचा खाटू श्यामजीचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच भक्तिमय माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाविकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून खाटू श्यामजी दर्शन प्रत्येकासाठी अधिक सोपे होईल. जय श्याम बाबा. श्याम बाबा सर्वावर कृपा करो. जय श्री खाटू श्यामजी.